Hi friends, welcome back to CSC in Minute, where we simplify the world of technology in Marathi and English. Today's topic is really interesting. We are going to talk about machine learning, a term you have probably heard, but many think it's only for coders. Machine learning is a category of artificial intelligence. Machine focus on study and development of algorithm that can learn from data and also make prediction on data. मशीन हे जे स्टडी आणि डेव्हलपमेंट एक अल्गोरिदम करतं आणि त्याला आपण जो इनपुट देतो म्हणजे आपण त्याला डेटा देतो त्याच्यावर तो लर्न करतं, त्याच्यावर प्रोसेस करतं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर प्रेडिक्शन डिसिजन आपल्याला आउटपुट म्हणून भेटतात. जे आपण एक डेटा देतो त्याच्यावर कॉम्प्युटर ते मशीन लर्निंग अल्गोरिदम वर्क करतं, प्रोसेस करतं, लर्न करतं आणि त्याच्यावरनं आपल्याला आउटपुट भेटतो. तर मशीन लर्निंग थोडक्यात काय तर टेक डेटा, देन अंडरस्टँड इट, देन प्रोसेस इट, देन एक्स्ट्रॅक्ट व्हॅल्यू फ्रॉम इट, देन व्हिज्युअलाइज इट अँड लास्ट कम्युनिकेट इट. म्हणजे काय टेक डेटा म्हणजे आपण त्याला इनपुट देतो तो डेटा, त्याच्यानंतर अंडरस्टँड इट म्हणजे तो डेटा ते मशीन लर्निंग अल्गोरिदम लर्न करतं, त्याच्यावर प्रोसेस करतं, त्याच्यानंतर त्याच्यातल्या सिग्निफिकंट व्हॅल्यूज एक्स्ट्रॅक्ट करतं आणि त्या सिग्निफिकंट व्हॅल्यू व्हिज्युअलाइज करतं. हे थोडक्यात आहे मशीन लर्निंग. आता मशीन लर्निंगची रिअल लाईफ एक्झाम्पल्स म्हणजे आपण नेटफ्लिक्सवर मूवी पाहताना आणि तुमच्या सजेशन त्यांच्या सजेशन तुमच्या टेस्टप्रमाणे असतात, हेच ML मुळे होते. और थिंक अबाउट व्हॉइस असिस्टंट लाईक सिरी, एलेक्सा जे तुमच्या व्हॉइसला ओळखतात. दॅट ऑल्सो ML इन ॲक्शन. ML आज सगळ्या फील्डमध्ये यूज केले जाते, जसं की हेल्थ, नंतर फायनान्स, नंतर एज्युकेशन, इवन फार्मिंगमध्ये पण ML यूज केलं जातं. सो जर तुम्हाला फ्युचरमध्ये AI, डेटा सायन्स आणि टेकमध्ये जर करिअर पाहिजे असेल तर ML शिकणे खूप इम्पॉर्टंट आहे. सो फ्रेंड, हा होता एक छोटा इंट्रो MLबद्दल. पुढे आपण ह्या प्लेलिस्टमध्ये पाहणार आहोत त्याचे टाईप, अल्गोरिदम, इम्पॉर्टंट पॉईंट्स. So don't forget to like, share and subscribe to CSC in Minute. Thank you.